जगाकडे नाही, स्वतःकडे बघा. दी पॉवर ऑफ सेल्फ फोकस. तुम्ही कधी विचार केलाय का की लेझर लोखंडाला कसं कापू शकते? तर साधा प्रकाश मात्र फक्त रस्ता दाखवतो, कारण लेझरची संपूर्ण ऊर्जा एकाच बिंदूवर केंद्रित असते. आपणही आज विखुरलेल्या प्रकाशासारखे आहोत. दुसऱ्याचं आयुष्य पाहण्यात, लोकांची मतं ऐकण्यात आणि इतरांशी तुलना करण्यात स्वतःला विसरलो आहोत. जर तुम्हालाही वाटत असेल की तुम्ही प्रयत्न तर करताय पण रिझल्ट मिळत नाहीये, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज आपण पाहणार आहोत की जगाला सोडून स्वतःकडे पाहिल्यावर काय चमत्कार घडतो. तुम्ही कधी नदीला पाहिले? नदी जेव्हा डोंगरावरून वाहते तेव्हा ती हे बघत नाही की बाजूचं गवत किती हिरवं आहे किंवा डोंगर किती उंच आहे. तिचा पूर्ण फोकस फक्त तिच्या प्रवाहावर आणि समुद्राच्या दिशेने होणाऱ्या प्रवासावर असतो. आपण मात्र इतरांच्या आयुष्याची तुलना करण्यात स्वतःचा प्रवाह विसरून जातो. जर तुम्हाला जगावर छाप पाडायची असेल तर आधी जगाकडे पाहणं बंद करून स्वतःकडे पाहावं लागेल का? चला पाहूया. कल्पना करा एका अशा प्रकाशाची जो दाही दिशांनी विखुरला आहे. तो प्रकाश सगळीकडे आहे, पण त्याची शक्ती मर्यादित आहे. तो फक्त अंधार दूर करू शकतो, पण काही बदलू शकत नाही. हे म्हणजे आपलं आयुष्य आहे. जेव्हा आपण आपले लक्ष सोशल मीडिया, इतरांचे यश आणि लोकांच्या मतांवर विखुरतो, आपण असतो सगळीकडे, पण आपला प्रभाव कुठेच नसतो. आता त्याच विखुरलेल्या प्रकाशाला एका भिंगातून जाऊ द्या. जेव्हा तो प्रकाश एका बिंदूवर केंद्रित होतो, तेव्हा तो जाळण्याची शक्ती ठेवतो. फोकस ऑन युअर सेल्फ म्हणजे स्वार्थी होणे नाही, तर तुमची विखुरलेली ऊर्जा एकत्र करणं आहे. जेव्हा तुम्ही इतरांच्या प्रगतीचा विचार सोडून स्वतःच्या कौशल्यावर काम करता, तेव्हा तुमच्यातील सुप्त शक्ती जागृत व्हायला लागते. दुसऱ्याच्या बागेतलं फूल बघण्यापेक्षा स्वतःच्या जमिनीची मशागत करण्यात जो आनंद आहे, तोच तुम्हाला प्रगतीकडे नेतो. एक दगड जेव्हा मूर्ती बनतो, तेव्हा त्याला छिन्नी आणि हातोड्याचा घाव सोसावे लागतात. त्यावेळी त्या दगडाचे लक्ष बाजूला पडलेल्या दगडांवर नसतं, तर स्वतःला मिळणाऱ्या आकारावर असतं. जर त्या दगडाने विचार केला असता की दुसऱ्या दगडाला कमी मार बसतोय, तर तो कधीच देव्हाऱ्यात पोहोचला नसता. स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याचा अर्थ आहे तुमची आजची आवृत्ती कालच्यापेक्षा 10% चांगली कशी होईल हे पाहणे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या प्रगतीचा विचार करता, तेव्हा जगाचा आवाज तुमच्यासाठी बॅकग्राऊंड म्युझिक बनतो. लक्षात ठेवा, सूर्य कधीच चंद्राशी तुलना करत नाही. तो फक्त स्वतःच्या वेळेवर चमकतो. तुमची स्पर्धा इतरांशी नाहीच, ती तुमच्या कालच्या स्वतःशी आहे. स्वतःवर काम करा, स्वतःला घडवा, कारण जेव्हा तुम्ही तयार असता तेव्हा जग आपोआप तुमच्याकडे लक्ष देतं. शेवटी एकच लक्षात ठेवा, धावणाऱ्या 2 घोड्यांमध्ये तोच घोडा जिंकतो ज्याच्या डोळ्यावर अंधारी लावलेली असते, कारण त्याला फक्त आपला रस्ता दिसतो, शेजारचा घोडा नाही. तुमची स्पर्धा जगाशी नाही, तर आरशात दिसणाऱ्या त्याच व्यक्तीशी आहे. आज स्वतःला विचारा, मी स्वतःसाठी काय केलं? जर उत्तर शोधायचं असेल तर आजच स्वतःवर काम करायला सुरुवात करा. भेटूया पुढच्या अशाच एका प्रवासात.